नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर इयत्ता 11वी कला, वाणिज्य, विज्ञान व HSC व्होकेशनल विभागासाठी 2026-27 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं याही वर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असल्यामुळं प्रवेश अर्जाचा भाग 1 अचूक भरण्याची सुविधा आपल्या महाविद्यालयात सुरू आहे. वेळ सकाळी रोज 10:30 ते 4:30 या वेळेमध्ये आहे. मी प्राध्यापक पवार ST आपणा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. आणि आता जी 11वी प्रवेश प्रक्रियेची 2026-27 शून्य फेरी आहे. या शून्य फेरीमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे? शून्य फेरी संपूर्ण वेळापत्रक कशा पद्धतीचा आहे? शून्य फेरीचा अर्थ नेमका काय आहे? तो आपल्याला बऱ्याच जणांना माहित नाही. शून्य फेरी म्हणजे काय आहे? तर शून्य फेरी ही अशासाठी आहे की जे विद्यार्थी कोटा अर्ज व पसंतीक्रम भरू इच्छितात. म्हणजे काय? तर व्यवस्थापन कोटा आहे, इन हाऊस कोटा आहे, अल्पसंख्याक कोटा, या 3 साठी फक्त ही शून्य फेरी आहे. व्यवस्थापन कोटा म्हणजे काय? तर प्रत्येक महाविद्यालयाला एक व्यवस्थापन कोटा त्यांच्या इच्छेनुसार घेता येतो. मग त्यासाठी 5% जागा असतात. 5% व्यवस्थापन कोट्याच्या जागा असतात. तर त्या ऐच्छिक आहेत. ते प्रत्येक महाविद्यालयावरती अवलंबून आहे. इन हाऊस कोटा म्हणजे नेमकं काय आहे? तर त्याच संस्थेच्या परिसरामध्ये असणारी त्याच संस्थेची शाखा जर असेल तर त्यांच्यासाठी 10% जागा या रिझर्व असतात. त्यानंतर अल्पसंख्याक कोटा म्हणजे काय? तर अल्पसंख्याक महाविद्यालय जे आहेत त्यांच्यासाठी 50% जागा ह्या रिझर्व असतात त्यांच्या धर्मासाठी. म्हणजे अल्पसंख्याक कोटा मुस्लिम समजा आहे किंवा जैन आहेत, मुस्लिम जैन यांच्यासाठी अशा संस्था आहेत. तर त्या संस्थांमध्ये 50% जागा ह्या राखीव असतात. मुस्लिम संस्था असतील किंवा जैन अल्पसंख्याक संस्था असेल किंवा ख्रिश्चन अल्पसंख्याक असेल तर अशांसाठी 50% जागा ह्या राखीव असतात. तर या ज्या शाखा आहेत त्या शाखांसाठी आपल्याला अर्ज भरता येतो. म्हणजे शून्य फेरी कोणासाठी आहे? तर व्यवस्थापन कोटा, इन हाऊस कोटा, अल्पसंख्याक कोटा. आता ह्याची मुदत काय आहे? तर 11 ते 13 मे या कालावधीमध्ये आपल्याला अर्जाचा भाग 1 पूर्ण भरणे, अर्ज भाग 1 हा पूर्ण करणे आणि कोटा प्रवेशासाठी अप्लाय करणे. मग कोटा अर्ज पसंतीक्रम देण्यासाठी 11 ते 13 मे या दरम्यान आहे. परंतु अर्ज भाग 1 आज दिनांक 10 मे रोजी लॉक होऊ शकत नाही. लॉक होऊ शकत नाही. त्यामुळं आता आपल्याला जी अडचण आहे ती लॉक न होण्याची आहे ती सॉल्व्ह होणार आहे 11 तारखेला. म्हणजे 11 ते 13च्या दरम्यान अर्जाचा भाग 1 लॉक करता येऊ शकणार आहे. आपण वेबसाईटला पण जाणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. आज 6 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत वेबसाईट अंडर मेंटेनन्स असणार आहे. आणि सध्या एक एरर येतोय की जर तुम्ही अर्जाचा भाग 1 पूर्ण भरला आणि भाग 1 लॉक करण्यासाठी अडचण येते. तर ती काय अडचण आहे? तर क्वालिफिकेशन डिटेल्स आपल्या अपूर्ण आहेत असं मेसेज येतोय. तर तो उद्या आपला सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे 14 ते 15 मे तात्पुरती गुणवत्ता यादी, प्रवेशासाठीची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रदर्शित केली जाईल. आता ह्या यादीला काही विशेष असं महत्व नाही. हरकती, तक्रार, निवारण याला पण काही विशेष असं महत्व नाही. 18 ते 20 मे अंतिम यादी व जागा वाटप, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे, कोटा जागांचे वाटप आणि रिक्त जागांचे प्रदर्शन केले जाईल. म्हणजे फक्त कोटाच्या जागा आहेत त्यांच्यासाठीच ह्या गुणवत्ता यादीचं महत्व आहे असं म्हणता येईल आपल्याला. गुणवत्ता यादीचं जे महत्व आहे ते कोटा प्रवेशासाठी आहे असं आपण म्हणूया. शून्य फेरी फक्त कोटा अंतर्गत प्रवेशासाठीच आहे
हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यामुळं नियमित फेरी काय आणि कोटा फेरी काय हे ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे. कोटा अर्ज म्हणजे नेमकं काय, तर व्यवस्थापन कोटा, इन हाऊस कोटा आणि अल्पसंख्याक कोटा याच्यासाठीच फक्त आता सध्या आपल्याला 11 ते 13 मे या दरम्यान अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पुढचा भाग काय आहे, तर नियमित फेरी 1 च टाइम टेबल काय आहे ते आपण पाहणार आहोत. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातलं नियमित फेरी 1 टाइम टेबल वेळापत्रक काय आहे, तर विद्यार्थ्यांनी प्रत्येक टप्प्यावर दिलेल्या तारखांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. अर्ज भरणे आणि पसंतीक्रम नोंदवणे, तर पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवणे आणि अर्ज भरणे 21 मे ते 22 मे या दरम्यान चालू राहणार आहे. काही विद्यार्थ्यांनी समजा रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांच्यासाठी नवीन नोंदणी पण चालू आहे. ज्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे आणि अर्ज भाग 1 भरलेला नाही त्यांना भरता येईल, त्यांना एडिट करता येईल आणि अर्ज भाग 1 लॉक करून अर्ज भाग 1 आपल्याला काय करायचं आहे, लॉक करायचा आहे. लॉक केल्यानंतर आपल्याला पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. पसंतीक्रम नोंदवणे म्हणजे काय करायचं आहे, तर कॅप राऊंड 1 यासाठी आपल्याला 10 कॉलेजेस ची निवड करता येणार आहे. रेग्युलर आपल्या फेरीसाठी म्हणजे नियमित फेरी 1 साठी आपल्याला 21 आणि 22 हे 2 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. या 2 दिवशी आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करता येईल, अर्जाचा भाग 1 पूर्ण भरता येईल आणि अर्जाचा भाग 2 म्हणजे पसंतीक्रम नोंदवणे हा भाग आपल्याला इथे या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे त्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 1 व कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे. ती 22 मे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा प्रोग्राम चालू राहणार आहे. म्हणजे 21 आणि 22 2 दिवस आहेत की ज्या 2 दिवसामध्ये आपल्याला नियमित फेरीमध्ये भाग घेता येईल. मग ज्यांनी शून्य फेरीमध्ये भाग घेतलेला नाही असे सर्व विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात आणि शून्य फेरीमध्ये भाग घेतला आहे परंतु आपल्या कोटा मधून मॅनेजमेंट कोटा असेल, इन हाऊस कोटा असेल किंवा अल्पसंख्याक कोटा असेल त्याच्यामधून आपल्याला मायनॉरिटी मधून प्रवेश मिळाला नसेल तर आपण नियमित फेरी 1 कडे जायचं आहे. 21 आणि 22 या 2 दिवशी अर्जाचा भाग 1 बरोबर लॉक करून अर्जाचा भाग 2 म्हणजे पसंती क्रमांक नोंदवणे. त्यासाठी 1 ते 10 कॉलेज आपल्याला निवडायचे आहेत. तर ती कॉलेजेस निवडत असताना आपल्याला माहित आहे की पहिल्यांदा अनुदानित म्हणजे ग्रँटेबल कॉलेजला आपण प्रेफरन्स द्यावा. त्यानंतर विनाअनुदानित आणि त्यानंतर सेल्फ फायनान्स, कारण अनुदानाची फी ही कमी असते. त्यानंतर अलॉटमेंट यादी जाहीर होणे 26 मे ला काय होणार आहे, तर अलॉटमेंट जाहीर होणार आहे. 4 दिवस ती प्रक्रिया चालणार आहे आणि त्यानंतर अलॉटमेंट जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर दिसेल आणि SMS द्वारे कळवलं जाईल. म्हणजे आता यावेळेस नवीन पद्धत आलेली आहे की विद्यार्थ्याला स्वतःच लॉग इन केल्यानंतर आपला नंबर कुठे लागला हे समजणार आहे, शिवाय त्याला SMS येणार आहे. आणि प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करणे, पहिल्या फेरीचा प्रवेश निश्चित करण्याची तारीख आहे 26 ते 28 मे. प्रवेश निश्चित करणे, मिळालेले महाविद्यालय मान्य असल्यास तिथे जाऊन कागदपत्रे पडताळणी करणे, शुल्क भरणे आणि आपला प्रवेश निश्चित करणे. यासाठी 26 ते 28 26, 27, 28 3 दिवस दिलेले आहेत. 3 दिवसामध्ये आपला हा प्रवेश निश्चित करण्यासाठी आपल्याला महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण प्रोसेस ही समजणार आहे, आपलं ऍडमिशन पूर्ण होणार आहे. आता त्याच्या पुढची भाग काय, तर रिक्त जागा आणि दुसरी फेरी 29 ते 30 मे या कालावधीमध्ये दुसऱ्या फेरीचं टाइम टेबल आपल्याला मिळणार आहे. रिक्त जागा किती त्या महाविद्यालयामध्ये शिल्लक राहिल्या आणि त्या महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश मिळू शकतो का नाही संबंधित ते आपल्याला नंतर
29 ते 30 मे या दरम्यान रिक्त जागा पाहिल्यानंतर कळणार आहे. 29 मे रोजी रिक्त जागा प्रदर्शित होतील आणि 30 मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. तर अशी ही पहिली फेरी, अतिशय महत्वाची पहिली फेरी आहे. शून्य फेरी ही फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांना कोट्यातून प्रवेश घ्यायचा आहे. पुन्हा एकदा मी हे दोन्ही फेऱ्या एकत्र करून तुम्हाला सांगतो. तर टप्पा 1 हा शून्य फेरीचा आहे, की ज्यामध्ये हा टप्पा व्यवस्थापन, इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे स्टेटमेंट अतिशय महत्वाचं आहे. कोट्यात ज्यांना ऍडमिशन घ्यायचं कोट्यातून, त्यांच्यासाठी ही शून्य फेरी आहे. असं समजा 8 मे ते 10 मे भाग 1 नोंदवा. रजिस्ट्रेशन चालू आहे. भाग 1 भरायचं चालू आहे. आज फक्त स्टार बार करतो की प्रोसेस थोडीशी भाग 1 आपला लॉक होऊ शकत नाही. ती तुम्हाला मी इथं नोंद करायची आपल्याला. 11 ते 13 मे तात्पुरती गुणवत्ता यादी, 14 मे हे फक्त कुणासाठी आहे तर शून्य फेरीसाठी आहे, हे लक्षात ठेवा. टप्पा दुसरा हा महत्वाचा टप्पा आहे. हा कुणासाठी आहे तर सगळ्यांसाठी आहे, सर्वांसाठी लागू आहे. रेग्युलर कॅप राऊंड 1. असे कॅप राऊंड किती होणार तर 3 कॅप राऊंड होणार. एक विशेष फेरी होणार. विशेष फेरी हे मुलींसाठी विशेष फेरी आहे. 3 फेऱ्यानंतर विशेष फेरी होणार मुलींसाठी. मुलींची असणार फक्त, फॉर गर्ल्स ओनली. ओके. अशी एक विशेष फेरी होणार 3 फेऱ्या नंतर, आणि नंतर चौथी एक फेरी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जोपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढची फेरी सुद्धा होण्याची शक्यता असते. हे पाठीमागच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा 21 मे आणि 22 मे अतिशय महत्वाच्या तारखा. 26 मे महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे. वाटप झाल्यानंतर 26 ते 28, 26, 27, 28 3 दिवसामध्ये आपल्याला प्रोसीड फॉर ऍडमिशन हे आपल्या स्वतःच्या लॉग इन मधनं करायचं आहे आणि संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया असणार आहे. त्यानंतर आपण ऑनलाईन नेमकं काय आहे ते पाहूया. की ऑनलाईन सध्या मी वेबसाईट वरती गेलेलो आहे आणि वेबसाईट वरती असं दिसतंय की विद्यार्थी नोंदणी आपल्याला 10 मे 2026 पर्यंत खुली आहे असं म्हटलेलं आहे. 11 मे 2026 सकाळी 10 ते 13 मे 2026 सायंकाळी 6 पर्यंत फेरी 0 राऊंड आधीच नोंदणी केलेल्या आणि नवीन अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी खुले असेल. या कालावधीत विद्यार्थी शैक्षणिक पात्रतेचा तपशील सादर करणे, भाग 1 अर्ज लॉक करणे आणि कोटा प्राधान्य निवडणे यासोबत नोंदणी पूर्ण करू शकतात. म्हणजे पार्ट 1 लॉक करणे हे 11 तारखेला आपल्याला जमणार आहे. 10 मे ला आज आत्ताची स्थिती काय आहे तर आत्ताची स्थिती अशी आहे की एक नोटिफिकेशन आपल्या समोर दिसते, अनाउन्समेंट. तर अनाउन्समेंट आपण वाचूया. हे अनाउन्समेंट काय आहे? ड्यू टू द शेड्यूल्ड मेंटेनन्स ऍक्टिव्हिटीज FYGC portal will be closed today 10th May from 6 PM to 12 PM. Students should continue part 1 and part 2 for tomorrow. Living certificate from school is required at the time of admission. म्हणजे सध्या लिव्हिंग सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. मग बाकीचे डॉक्युमेंट मध्ये कोणते आहेत तर मार्कशीट, त्यानंतर जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिलियर अशा बाबी तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहे. तुम्ही जर ओपन मध्ये असाल, खुल्या प्रवर्गात असाल तर फक्त मार्कशीट तुम्ही अपलोड करून तुमचा जो अर्जाचा भाग 1 आहे तो लॉक करू शकता. धन्यवाद.